Quaker Academy. Now today we'll learn about the find the area of the region bounded by the parabola. आता काय करायचं आपल्याला, सगळे जे काय क्वेश्चन आहेत एरिया अंडर दी बाउंडेड बाय दी पॅराबोला, ठीक आहे, त्याचे आपल्याला एरिया फाइंड आउट करायचे. आणि ज्यांनी कोणी पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघितलं नसेल, प्लीज पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघा, कारण प्रिव्हियस जे काही क्वेश्चन झालेत तेच क्वेश्चन इथे रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला कळेलच रिपीट कोणते कोणते झालेत. आणि तसंच वर आय आयकॉन दिसत असेल बघा, त्याच्यावर क्लिक करा, पहिले तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. आणि जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा, तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आनंद देतो. बघा हा क्वेश्चन मी असाच का ठेवलाय स्टार्टिंगला, कारण क्वेश्चन रिपीट झालाय. बघा कसं, फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला. पॅराबोला कुठे आहे? इथे आहे पॅराबोला. ठीक आहे, आणि पॅराबोलाची तुम्हाला इक्वेशन माहिती पाहिजे. ठीक आहे, हे झालं मी तुम्हाला सांगेल पॅराबोला किती टाइपचे असतात. 4 टाइपचे पॅराबोला असतात, डिफरंट टाइपचे असतात. त्याचा डिरेक्टरीज कुठे असतो, लेटेस्ट रेक्टम कुठे असतो. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा हा जो क्वेश्चन आहे सेम इथं बघा काय होतं. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला 7th वाला y² इक्वल टू 16x अँड इट्स, इथं लेटेस्ट रेक्टम नव्हतं. फर्स्ट मध्ये 7th मध्ये इथे लेटेस्ट रेक्टम नव्हतं. इथं काय होतं, x इक्वल टू 0 टू x इक्वल टू 4 होतं. ठीक आहे, पण इथं काय आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन दुसऱ्यामध्ये फर्स्ट वाला काय, इथं फर्स्ट वाला काय, रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला, हे पॅराबोला अँड इट्स लेटेस्ट रेक्टम. लेटेस्ट रेक्टम म्हणजे हे ए पासून सी पर्यंत जे काही डिस्टन्स आहे त्याला म्हणतात लेटेस्ट रेक्टम. ठीक आहे, ह्या लाईननी आणि ह्या कर्वनी किती एरिया कव्हर केलेला आहे, ठीक आहे, तो आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. हा वाला एरिया फाइंड आउट करायचा. समजतंय का काय करायचंय. आणि हे जे काय असा पॅराबोला जो आहे त्या पॅराबोलाचे इक्वेशन, स्टँडर्ड ऑफ इक्वेशन असं असतं. ह्याचं स्टँडर्ड इक्वेशन असतं y² इक्वल टू 4ax. ठीक आहे, पण आपल्याला ऍक्च्युअली काय दिली तर y² इक्वल टू 16x. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुणाला कम्पेअर करणार, y² इक्वल टू 4ax ला कम्पेअर करायला आहे. कम्पेअर विथ कुणाला कम्पेअर करणार, y² इक्वल टू 4ax. कम्पेअर करा मग y² सेम इथं काय ना मग 16x इक्वल टू 4ax. किंवा हे पुढे लिहा, हे मागे लिहा. कसं लिहिता बघा, x कॅन्सल, 4 डिवाइड जाणार, म्हणजेच काय येणार, a ची व्हॅल्यू 4 येणार. म्हणजे हे जे काही फोकस आहे, हे जे काही पॅराबोला आहे त्या पॅराबोलाचा जो फोकस आहे तो काय येणार, इथं येणार a ची व्हॅल्यू 4 येणार. आणि याचे फोकस कसं असतं तर a,0 असतो. ठीक आहे, कारण x ऍक्सिस वर y ची व्हॅल्यू 0 असते. x ऍक्सिस वर y ची व्हॅल्यू 0 असते, हे माहिती आहे तुम्हाला. मग आता a ची व्हॅल्यू किती आली, a ची व्हॅल्यू आली 4, म्हणजे इथे येणार 4. ठीक आहे, द फोकस ऑफ द पॅराबोला, दिस पॅराबोला इज 4,0. द फोकस ऑफ, नंतर मी असं येतो पॉइंट काय दिला तिथं, b दिलाय ना, म्हणजे b इक्वल टू 4,0. ठीक आहे, आता जे काही मेथड आहे आपल्याला ह्याच मेथडने सॉल्व्ह करायला लागेल. कसं सॉल्व्ह करायला लागेल बघा, इथं 4 इथं 0, मग कुठून कुठं पर्यंत व्हॅल्यू होते रे, 0 पासून 4 पर्यंत लिमिट व्हॅल्यू होते ते. मग सेम तसंच करायचंय, पहिला आपल्याला वरचा एरिया काढायला लागेल, मग त्याच्यानंतर आपल्याला खालचा एरिया काढायला लागेल. हा जो जेवढा एरिया आहे तेवढाच हा एरिया असणार. ठीक आहे, ह्याच्यात काय डाऊट नाही. आता जस्ट तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन शिकवला बघा, सेम तसंच आहे, फक्त याच्यात लिमिट फाइंड आउट करायची होती आपल्याला. म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार, लोअर लिमिट x ची व्हॅल्यू येणार 0, बरोबर. इथं कोऑर्डिनेट काय असणार 0,0. 0 टू कुठपर्यंत व्हॅल्यू होते रे, लेटेस्ट रेक्टम कुठपर्यंत, दॅट इज b चे कोऑर्डिनेट आहेत 4,0, म्हणजे 0 टू 4 आहे. ठीक आहे, x इक्वल टू 0, x इक्वल टू 4, म्हणजे एरिया बाउंडेड बाय दी रिजन लाईन अँड कर्व. इथं काय येणार, ह्याच्यात इथं काय येणार, रिजन बाउंडेड बाय दी पॅराबोला अँड लेटेस्ट रेक्टम. काय येणार, एरिया ऑफ अ रिजन OABCO. टोटल मला एरिया काढायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ह्याचा एरिया काढू शकता. पहिलं तो एरिया काढून 2 ने मल्टिप्लाय करू शकता,
किंवा तुम्ही डायरेक्ट करतोय OABCO. बघा OABCO इज इक्वल टू ट्वाइस ऑफ, म्हणजे ह्याला आता हा एरिया घेतोय, ट्वाइस ऑफ एरिया ऑफ रिजन OBCO. OBCO हा जेवढा एरिया असेल 2 ने मल्टिप्लाय करता हा एरिया भेटेल. म्हणजेच काय ना, एरिया ऑफ रिजन OABCO. OABCO सेम इथे तसंच ट्वाइस ऑफ इंटिग्रेशन ऑफ, लिमिट काय व्हायला होतं ते 0 to 4, म्हणजे 0 to 4 y dx. ठीक आहे, ह्या लाईनचं इक्वेशन इथं हे काढून टाकतो मी इथं बाजूला, y dx ज्याचे लिमिट विथ रिस्पेक्ट टू तेच पाहिजे. ठीक आहे, माहिती तुम्हाला, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 4 y म्हणजे काय होतं रे, y म्हणजे इथून सांगू शकता बघा y, इथून काय येणार y, आणि एवढं लक्षात ठेवा हे y इथं आहे ना, म्हणजे काय इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, हे जे काही इक्वेशन दिलेलं आहे पहिले त्याला सिम्प्लिफाय करायला लागेल. म्हणजे कसं येणार इथं मी बाजूला देतो, टेकिंग स्क्वेअर रूट करा, टेकिंग स्क्वेअर रूट केला काय ना प्लस मायनस 4x येणार. ठीक आहे, प्लस मायनस 4 x ला काय येणार रूट x येणार. ठीक आहे, बरोबर का, 16 चा स्क्वेअर रूट 4 आणि x चा स्क्वेअर रूट x मध्ये. ठीक आहे, पण आपण इथे पॉझिटिव्ह घेणार का, पॉझिटिव्ह, कारण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह असतं म्हणून मी पॉझिटिव्ह घेतो इथं. ठीक आहे, हे इक्वेशन माहिती पाहिजे तुम्हाला, म्हणजे मी y च्या जागी हे लिहिणार 4 रूट x dx, 4 2 जा 8 आणि इथं रूट x असतं. ठीक आहे, प्रिव्हियस सांगितलंय मी इथे डायरेक्ट सांगतो, प्रिव्हियस क्वेश्चन जस्ट झाला आता. रूट x म्हणजेच काय असतं, x रेज टू हाफ असतं, बरोबर, x रेज टू हाफ. आणि याचं इंटिग्रेशन केलं तर कसं आहे ना, एक ऍड करायचं खाली x रेज टू, सॉरी इथं हाफ प्लस 1 म्हणजे इथं 3/2, इथं 3/2 2 वर जाणार, 2 वर गेला. ठीक आहे, असं येतं. पुढे काय होणार, अप्पर लिमिट पहिलं पुट करा, नंतर लोअर लिमिट पुट करा. 8 2 जा 16, 3 तसाच 4 आहे. ठीक आहे, हे सांगितलेलं आहे कसं 8 येतं. ठीक आहे, 16 8 जा 128/3, दिस इज द फायनल आन्सर. ठीक आहे, असं सॉल्व्ह करायचं होतं. आणि ह्याच्या पुढचं जे काही क्वेश्चन आहे सेकंड वाला, त्याच्यामध्ये आन्सर पाठीमागं रॉंग आहे. ठीक आहे, आता सांगून ठेवतो, विसरलो तर मी. क्वेश्चन नंबर सेकंड वन. आता सेकंड वाला बघा काय, y इक्वल टू 4 मायनस एक्स स्क्वेअर अँड x एक्सिस. ठीक आहे, फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला. हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे, ह्याच्यात काय वाद नाही. ठीक आहे, अँड x एक्सिस म्हणजे कुणाच्या अंडर रिजन काढायचं आपल्याला, एरिया काढायचा आहे पॅराबोला आणि x एक्सिसच्या आतमधला एरिया काढायचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला इक्वेशन फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, पण बघा किती 4 टाइपचे हे असतात पॅराबोला. मी सध्या आता तुम्हाला 2 सांगतो. कोणते कोणते, हा वाला एक असतो, या लाईनीचं इक्वेशन असतं y स्क्वेअर इक्वल टू 4ax. ठीक आहे, हे मॅच होते का, मग नाही होते. इथं x स्क्वेअर पाहिला पाहिजे, इथं y स्क्वेअर पाहिला. आता मी अजून एक काढतो बघा, हा एक पॅराबोला असतो, ह्या पॅराबोलाचं इक्वेशन काय असणार आहे, दॅट इज अलोंग दी y एक्सिस आहे, अलोंग दी y एक्सिस, आणि इथे अलोंग दी x एक्सिस आहे. कसं काय सांगतो मी अलोंग दी x एक्सिस, कारण बघा ना x इथं x ला स्क्वेअर आहे का, नाही, मग मी अलोंग दी x एक्सिस बोलणार. आता इथं काय येणार, इथे येणार x स्क्वेअर इक्वल टू 4a, इथे काय होतं x होतं, इथे येणार 4ay येणार, म्हणजे अलोंग दी y एक्सिस. ठीक आहे, x स्क्वेअर इक्वल टू 4b पाहिजे, इथं b पाहिजे, कारण हे स्टँडर्ड पॅराबोला आहे ना. इथं a आपण x एक्सिस साठी घेतो दोन्ही लेफ्ट राईटला, आणि अप डाऊन ला b घेतो आपण तिथं. ठीक आहे, x स्क्वेअर इक्वल टू 4by. बघा हा x स्क्वेअर ऑलरेडी पहिला पाहिजे इथं, म्हणजे इथे येणार x स्क्वेअर विच इज इक्वल टू 4 प्लस मध्ये तिकडे गेला मायनस y, म्हणजे मी याला असं लिहू शकतो का, मायनस y प्लस 4. ओके, मायनस तिकडे गेला मायनस होणार प्लस 4. हा जो क्वेश्चन आहे बघा, सेम एक्स स्क्वेअर, हा इथं y पॉझिटिव्ह मध्ये, इथं y निगेटिव्ह मध्ये, म्हणजे मी काय करणार, ऍक्च्युली हा पॅराबोला असा आहे. ठीक आहे, म्हणजे हा पॅराबोलाचं इक्वेशन असतं y स्क्वेअर, सॉरी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस 4by, मायनस 4by असं असतं. मायनस y आहे, 4b इथं काय प्लस 4 आहे. प्लस काय पण असेल तर शिफ्ट ऑफ ओरिजिनचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, शिफ्ट ऑफ ओरिजिन. आणि जर असा जर आला स्टँडर्ड कशामध्ये,
असं जर आलं तर त्याला म्हणतात आपण स्टँडर्ड पॅराबोला. ठीक आहे, प्लस झालं किंवा मायनस आलं तर त्याला म्हणणार शिफ्ट ऑफ ओरिजिन क्वेश्चन. ठीक आहे, मग आता हा पॅराबोला कुठून जात असेल बघा. आता मी ह्या पॅराबोलाचं इक्वेशन काढतो, हे काढतो, ग्राफ काढतो. बघा आता ह्याचा ग्राफ कसा येणार, असा आहे की. ठीक आहे, आपल्याला काय आलंय असाच क्वेश्चन असणार आहे बघा ना. मायनस वाय, बघा मायनस वाय प्लस 4 म्हणजे हा पॅराबोलाचा जे काही ओरिजिन आहे तो प्लस 4 वर आहे. म्हणजे प्लस 4 कुठं असतो रे, वर असतो काय, हा बरोबर, अलॉंग दी वाय ऍक्सिस आहे. कारण बघा ना इथं वाय डिग्री 1 आहे म्हणजे अलॉंग दी वाय ऍक्सिस आहे. ठीक आहे, म्हणजे 1 2 3 4 म्हणजे शिफ्ट ऑफ ओरिजिन असं येणार. ठीक आहे, म्हणजे असं येणार आपल्याला इथं. आणि हा पॅराबोला झाला. ठीक आहे, हा पॅराबोला झाल्यानंतर ना अँड एक्स ऍक्सिस, ह्या पॅराबोलानी एक्स ऍक्सिस बरोबर एरिया किती कव्हर केलाय, एवढा एरिया कव्हर केलाय. ठीक आहे, आपल्याला हा एरिया काढायचा आहे. एरिया बाउंडेड बाय दी पॅराबोला अँड एक्स ऍक्सिस. ठीक आहे, मग आता ह्याच्यावरून पहिलं तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायला लागेल. ठीक आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे तुम्हाला लिमिट फाइंड आउट करायला लागेल, त्याच्यानंतर सॉल्व्ह करता येईल ना. बघा आता लिमिट कसं सॉल्व्ह करायचं. ह्या ऍक्सिसवर एक्स ऍक्सिसवर वाय ची व्हॅल्यू काय असते रे, 0. म्हणजे इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज काय असतं, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस दॅट इज वाय इक्वल टू 0 असतं. वाय ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. हे माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, हा म्हणजे हे इथं पुट करा, पुट इन इक्वेशन 1. ठीक आहे, वाय ची व्हॅल्यू पुट करा इथं, एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय ची व्हॅल्यू 0. बघा इथं 0 पुट केला काय येणार, 0च येणार. 0 प्लस 4 म्हणजे 4 येणार. टेकिंग स्क्वेअर रूट करा, टेकिंग स्क्वेअर रूट केलं तर इथे येणार प्लस मायनस 2. ठीक आहे, म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय येणार आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन when x equal to plus 2, when x equal to म्हणजे असे येणार बघा, when म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असं येणार. एकदा प्लस 2, ओके, आणि y ची व्हॅल्यू किती आहे, 0, म्हणजे इथे येणार 0. अँड एकदा मायनस 2 येणार आणि इथे येणार 0. ठीक आहे, म्हणजे दोन कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट झाले. आता काय करणार, आता म्हणजे 2,0 म्हणजे हा पॉइंट इथला आहे 2,0. ठीक आहे, आणि -2,0 -2,0 बघा ह्या साईडला आहे तर मग -2,0 म्हणजे आपल्याला -2 पासून ते 2 पर्यंत इंटिग्रेट करायला लागेल. ठीक आहे, ऑलवेज अप्पर लोअर लिमिट -2 ठेवायचं आणि अप्पर लिमिट 2 ठेवायचं. जी व्हॅल्यू छोटी ती लोअर लिमिट, जी मोठी आहे ती अप्पर लिमिट. ठीक आहे, इथं सपोज ए, इथं असतं ओरिजिन 0 0. ठीक आहे, इथे येणार बी, इथं नाव देऊ आपण सी, इथं डी देऊया. ठीक आहे, असं देऊया. आता बघा एरिया ऑफ पॅराबोला अँड एक्स ऍक्सिस कसं येणार याचा एरिया, इंटिग्रेशन. लिमिट कुणाच्या काढले आपण, x चे लिमिट व्हॅल्यू होतात ते, कुणाची लिमिट व्हॅल्यू होते ते, x चे लिमिट व्हॅल्यू होते, म्हणजे x इक्वल टू -2. ठीक आहे, -2 टू x इक्वल टू +2 आणि विथ रिस्पेक्ट टू dx येणार, इथे येणार y dx. हा इथून सांगा बघू y ची व्हॅल्यू काय येणार, y ची व्हॅल्यू येणार 4 - x². ठीक आहे, y ची व्हॅल्यू आपल्याला इथून सांगायला लागते काय येईल म्हणून. हा पण बघा आपण एवढं टोटल काढतोय एरिया. ठीक आहे, जर तुम्हाला टोटल काढायचं नसेल, समजा तुम्हाला इथून तिथं पण काढायचंय, तर लिमिट काय होणार, -2 टू 0 येणार, -2 टू 0. ठीक आहे, आणि त्यावेळेस इथून तिथपर्यंतच एरिया निघणार. मग त्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. ठीक आहे, किंवा तुम्हाला समजा इथं 0 पासून 2 पर्यंत काढायचं, हा एरिया काढायचा आहे, तर काय करणार तुम्ही, 0 टू 2 लिमिट लिहिणार आणि त्या एरियाला 2 ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढून घ्या. समजतंय कसं करायचं हे बघा. आता y ची व्हॅल्यू काय इथं 4 - x², इथे येणार -2 टू 2, 4 - x² dx. ठीक आहे, -x². इंटिग्रेशन सांगा बघू याचं काय येणार, इंटिग्रेशन ऑफ 4 म्हणजे इथं आपण सेपरेट करू,
4dx मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx. काय काय येईल बघा इथं, हे वरचं रफ करून टाकतो, वरचं काही घेणं नाही आता. चला एरिया, हा इंटिग्रेशन 4 बाहेर येणार, इंटिग्रेशन ऑफ 1 dx दॅट इज x येतं, म्हणजे 4 बाहेर येणार, इथे येणार x मायनस 2 टू 2 मायनस 2 टू 2, इथे येणार मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय तरी दॅट इज एक्स क्यूब बाय 3 मायनस 2 टू 2. मला सांगा आता एरिया काय येणार, एरिया इक्वल टू पहिलं 2 अप्पर लिमिट पुट करा 4 2 मायनस इथे ना मायनस 2 2 मायनस मायनस 2 दॅट इज प्लस 2. ठीक आहे, आता अप्पर लिमिट पुट करा 2 चा क्यूब किती येतो 2 चा क्यूब दॅट इज 8 बाय 3 मायनस इथं मायनस लोअर लिमिट असतं आणि मायनस 2 चा क्यूब किती येतो मायनस 8 म्हणजे इथे ना मायनस 8 मायनस मायनस प्लस होणार 8 बाय 3. ओके, इथे येणार 4 4 जा कारण इथे 2 प्लस 2 4 4 4 जा 16 मायनस पुढं सेम आहे म्हणजे 8 बाय 3 येणार. ठीक आहे, 16 3 जा किती येणार इथं मग 3 चा 6 8 प्लस 8 16 येणार इथं, सॉरी इथं 16 येणार, 16 3 जा 48 बाय 48 मायनस 16 आणि अपॉन 3 दॅट इज आता इथे किती येणार 32 बाय 3 स्क्वेअर युनिट. ठीक आहे, पाठीमागं आन्सर जे काय आहे ते चुकलेलं आहे आणि हे इथं आपण करेक्शन केलेलं आहे व्यवस्थित. जर तुम्ही समजा तुम्हाला हे पॅराबोला काढता येत असेल तर तुम्हाला खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. बघा इथं मायनस वाय प्लस 4 आहे म्हणून वर गेलं. जर इथं समजा इथं मायनस असला असता, इथं जर मायनस असला असता तर माझं जे काही पॅराबोला आहे ते इथून गेला असतं, कारण इथं -1 -2 -3 -4 म्हणजे इथून गेला असतं. म्हणजे एरिया बाउंडेड बाय कोणाचा काढला असता आपण, म्हणजे असं झालं असतं, ते असं झालं असतं. कसं माहितीये का, असा. मग आपल्याला हा एरिया काढायला लागला असता. तो काढणं असा डिफिकल्ट आहे पण काढला असता आपण. ठीक आहे, अशा प्रकारे करायचं होता क्वेश्चन.